नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं जी के टेस्ट सिरीजमध्ये स्वागत। आणि या ठिकाणी आजची आपली टेस्ट आहे 8 नंबरची। ज्या विद्यार्थ्यांनी टेस्ट सिरीज जॉईन केलेली आहे त्यांनी हा पेपर दिलेला आहे आणि त्यांच्यासाठीचं हे विश्लेषण। अजूनही आपल्या या मेगा सामान्य ज्ञान जी के टेस्ट सिरीजमध्ये जे विद्यार्थी मित्र सहभागी झालेले नाही आहेत ते आताही सहभागी होऊ शकतात। याच्या आधी जे काही पेपर झालेले आहेत ते सगळे त्यांना PDF स्वरूपात भेटतील, त्याच्या व्हिडिओच्या लिंक्स भेटतील। ओके, आणि मित्रांनो या ठिकाणी खूप मोठ्या प्रश्नांचा सराव आपण करून घेतो आहोत। ओके, आणि सगळे विषय कोणताच विषय राहणार नाही, तुमच्या समोर आहे। या ठिकाणी तुम्ही हे टेस्टचं विश्लेषण बघू शकतात आणि त्यानंतर ते जॉईन करू शकतात। चला तर हा व्हॉट्सअप नंबर आहे, ज्यांना जॉईन व्हायचं आहे त्यांनी लगेच मेसेज करा आणि या उपक्रमामध्ये सहभागी व्हा। या ठिकाणी आपण सुरुवात करतो आहोत। आजचा विषय अत्यंत इंटरेस्टिंग महत्त्वाचा विषय, भारतीय अर्थव्यवस्था। जी के टेस्ट 8 आतापर्यंत 7 टेस्ट झाल्या। तुमच्या सगळ्यांचे रिपोर्ट तयार होत आहेत। जे विद्यार्थी मित्र टेस्ट सिरीज ज्यांनी जॉईन केली आहे त्यांना सगळ्यांना मी गुगल फॉर्म दिलेला आहे, त्याच्यावर तुम्हाला स्कोअर भरणे कंपल्सरी आहे। 101 टेस्ट झाल्यानंतर तुमचा स्कोअर, तुमचं रिपोर्ट कार्ड तुम्हाला भेटणार आहे। आणि या जी के मध्ये मग पोलीस भरती देणारे विद्यार्थी सुद्धा आहेत, त्याच्यानंतर कंबाईनचे विद्यार्थी सुद्धा आहेत, सरळ सेवेचे विद्यार्थी सुद्धा आहेत, त्यांना सुद्धा हे सगळे नियम या ठिकाणी लागू आहेत। चला तर आपण या ठिकाणी सुरुवात करतो आहोत। प्रश्न नंबर 1, मला तुमच्याकडून उत्तर अपेक्षित आहे। मित्रांनो आपल्याला या ठिकाणी आपण 25 प्रश्नांची टेस्ट घेतो, मात्र 25 गुणिले 4 आपल्याला 100 प्रश्नांचं या ठिकाणी डिस्कशन करायचं आहे। पटपट तुम्ही उत्तर देण्यासाठी रेडीच असले पाहिजेत। ओके, रेडी आहात? पटकन खाली कमेंट करा। पहिला प्रश्न, मालकीनुसार अर्थव्यवस्थेची क्षेत्र कोणती? नाही म्हटलेलं आहे। मालकीनुसार अर्थव्यवस्थेचे खालीलपैकी कोणते क्षेत्र नाही? सार्वजनिक, सहकारी, तृतीय क्षेत्र की खाजगी क्षेत्र? मित्रांनो लॉजिकल होतं, एकदम सोपा प्रश्न होता अर्थशास्त्रातला। सार्वजनिक क्षेत्र मालकी कोणाची आहे? सरकारची। सहकारी क्षेत्र मालकी कोणाची आहे? थोडासा सरकार प्लस त्या ठिकाणी काही खाजगी व्यक्ती सुद्धा येऊ शकतात। आणि तिसरं खाजगी क्षेत्र मालकी पूर्णतः खाजगी व्यक्तीची, ज्याला आपण भांडवलदार असंही म्हणतो। मग हे 3 क्षेत्र झाले मालकीनुसार। आता मग हे जे होतं चुकीचं उत्तर किंवा बरोबर उत्तर म्हणजे थोडक्यात चुकीचं विधान जे होतं ते होतं तृतीय क्षेत्र। आता हे नेमकं आहे कशानुसार? ओके, तर हे व्यवसायानुसार होणारं वर्गीकरण। म्हणजे व्यवसाय नेमका कशावर आधारित आहे? त्याच्यामध्ये बघा एकदम प्राथमिक व्यवसाय असतात त्यांना काय म्हणायचं? प्राथमिक क्षेत्र। त्याच्यामध्ये काय काय येतं ते तुम्हाला माहित आहे। कोणकोणते व्यवसाय येतात प्राथमिक क्षेत्रामध्ये? पटकन सांगा, जे निसर्गावर अवलंबून असतात। दुसरं क्षेत्र आहे द्वितीय क्षेत्र, ज्याला आपण उद्योग क्षेत्र असंही म्हणतो। त्याच्यामध्ये कोणकोणते व्यवसाय आहेत मित्रांनो हे माहीत असलं पाहिजे। हे पोलीस भरती, सरळ सेवा सगळ्यांनाच माहीत असावं, राज्यसेवा कंबाईनवाल्यांना तर हे माहीत असावंच। द्वितीय क्षेत्र, मला सगळ्यात महत्त्वाचं सांगा, तृतीयक क्षेत्र जे आहेत आपण विचारलेलं याच्यामध्ये येतात सेवा, सर्व्हिस येतात। मित्रांनो कोणकोणत्या सर्व्हिसेस आहेत? प्रश्न तुमच्यासाठी आहे, उत्तर पाहिजे पटकन। त्याच्यानंतर मग चतुर्थ क्षेत्र सुद्धा आहे, पंचम क्षेत्र सुद्धा आहे। पटपट त्याचे उदाहरणं खाली मला कमेंटमध्ये पाहिजेत। ओके, पुढे चाललोय आपण। 2 नंबरचा प्रश्न, स्वातंत्र्यपूर्व राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन जे आहे किंवा मोजमाप जे आहे ते करणाऱ्यांमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश होईल? प्रश्न इंटरेस्टिंग दिसायलाही सोपा, मात्र चुका होण्याची शक्यता जास्त। का? आपण वाचत नाही आपण। बघा स्वातंत्र्यपूर्व हा शब्दच बरेच जण विसरून गेले असतील वाचायला, वाचतात पण लक्ष नसतं। राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप सगळ्यांना माहीत आहे हो, पण स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर हा प्रश्न या ठिकाणी महत्त्वाचा होता आणि मला ते अपेक्षित होतं। मला तुमचं अचूक वाचन त्या ठिकाणी पूर्णतः अपेक्षित होतं। मग उत्तर काय आहे? या ठिकाणी पहिलं होतं PC महालनोबिस, दुसरे दादाभाई नौरोजी, तिसरे डिग्बी आणि शिरास, चौथे डॉक्टर VKRV राव। पटकन पर्याय तुमच्या समोर आहे, पटकन कमेंटमध्ये उत्तर द्या। मी सांगण्याच्या आधी काही सेकंद तुमच्याकडे आहेत। मित्रांनो या ठिकाणी कोणता पर्याय बरोबर येईल? पर्याय बरोबर येतो 3 नंबरचा। म्हणजे काय? सॉरी, 2 नंबरचा पर्याय बरोबर येतो। काय? बघा 2 दादाभाई नौरोजी। स्वातंत्र्यपूर्व काळातील याचं आपल्या उत्पन्नाचं मोजमाप सर्वात आधी दादाभाई नौरोजी। तुम्हाला सालही माहीत असलं पाहिजे, कधी केलं? 1867-68 जे हे आहे पिरियड, त्याच्यासाठीचं हे मोजमाप आहे।
मग तेव्हाचे किती उत्पन्न त्यांनी सांगितलेल्या बाबी आहेत त्या माहीत असाव्यात. डिग्बी आणि शिरास यांनी कधीचं मोजमाप केलेलं आहे, कोणत्या वर्षाला धरून मोजमाप केलं माहीत असलं पाहिजे. आणि पुढे डॉक्टर VKRV राव हे महत्वाचे, जे राष्ट्रीय लेखा प्रणालीचे जनक आहेत. 1925 ते 29 दरम्यान काय उत्पन्न होतं भारताचं ते त्यांनी मोजलं. मित्रांनो, मग वेगळं काय? वेगळं आहे 1 नंबरचं, म्हणून उत्तर आलंय आपलं 2, कारण की याच्यामध्ये 1 नंबरचं ऑप्शन नाहीये. तुम्ही तर म्हणाल PC महालनोबिस यांनी उत्पन्न मोजण्याचं काहीतरी केलेलं आहे. ओके, यांच्या अध्यक्षतेखाली कोणती तरी समिती स्थापन झाली होती. कोणती समिती आहे मित्रांनो? ती 1949ची. परंतु 1949 येतं कधी? 1947 नंतर. आपल्याला काय पाहिजे? हे प्रश्न नीट वाचा. स्वातंत्र्यपूर्व राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप पाहिजे. ओके, म्हणजे तुम्हाला वाचन करताना कसं करावं लागतं ते महत्वाचं आहे. प्रश्न नीट वाचावा लागेल, नाहीतर बऱ्याच जणांचं या ठिकाणी म्हणजे जे विशेषतः ज्यांचा अभ्यास चांगला आहे, हे अर्थशास्त्र हा येड्यागबाळ्यांचा विषय नाही हा, इथे अभ्यासावाले पाहिजे. हे कोणालाही जमत नाहीये. ओके, आणि हे सगळ्यांनाच करावं लागणार इथून पुढे. तुम्ही जर म्हटले मी पोलीस भरती करतो, सरळ सेवा करतो, माझा अर्थशास्त्राचा संबंध नाहीये, मग तुमचा आणि पोस्टचा काही संबंध राहणार नाही. करावं लागेल. 2-2 मार्कसाठी तुम्हाला वाचावंच लागेल. पुढे नियोजनाच्या बाबत चुकीची जोडी असलेल्या पर्यायांची निवड करा. चुकीचा पर्याय बघा, नीट लक्ष द्या. पटकन ज्यांना येत आहे ना, माझ्या आधी तुमचं उत्तर पाहिजे. मला तेच विद्यार्थी पाहिजे, पोस्ट काढणारे तेच असतात. ज्यांना प्रश्न विचारता क्षणी ज्यांना उत्तर देता येतं का, ते त्यांचा अभ्यास झालेला आहे असं समजायचं. परीक्षेत तेच आहे. प्रश्न वाचल्याबरोबर तुम्हाला पहिल्या क्षणी जो ऑप्शन क्लिक होतो का समजायचा, तो बरोबर येतो. नंतर मग कन्फ्युजन करायचं नाही, हाताने आपला वेळ गमवायचा नाही. चुकीची जोडी नियोजनाबाबत बघा. पहिली जोडी, नियोजन करा किंवा नष्ट व्हा, विश्वेश्वरय्या. दुसरं, 1944ची मुंबई योजना, समाजवादी. तिसरं, 1950ची सर्वोदय योजना, जयप्रकाश नारायण. आणि चौथं, 1944ची गांधी योजना, श्रीमान नारायण. मित्रांनो, योजना महत्वाच्या आहेत. या नियोजनाबाबतच्या योजना विचारल्या गेलेल्या आहेत अनेक वेळा. मग चुकीचं कोणतं? पटकन उत्तर पाहिजे मला, पटकन उत्तर देता आलं पाहिजे. या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल, पहिलं होतं नियोजन करा किंवा नष्ट व्हा. ओके, उत्तर बरोबर आहे, यम विश्वेश्वरय्या. मित्रांनो, महत्वाचं, यांच्या स्मरणार्थ आपण कोणता दिवस साजरा करतो, मला पटकन उत्तर द्या खाली. दुसरं, 1944ची मुंबई योजना, समाजवादी. मित्रांनो, घोळ झाला. मुंबई योजना ही भांडवलदारांनी बनवलेली योजना होती, भांडवलशाही योजना होती. सोपा प्रश्न आहे वाचणाऱ्यांसाठी. न वाचणारे आपल्याला चालत नाहीत. त्यांनी टेस्ट देऊनही काही फायदा नाही. ज्याने अभ्यास केलाय त्याच्यासाठी हे सगळं चाललंय. टाइमपास करणाऱ्यांना इथे वाव नाही, त्यांना इथे जागा नाही. ओके, पुढे 1950 सर्वोदय योजना, जयप्रकाश नारायण बरोबर. 1944 गांधी योजना, श्रीमान नारायण बरोबर. मित्रांनो, पुढे 1950ची आणखी एक योजना तुम्हाला लक्षात ठेवायची. कोणती योजना आहे ती सांगा मला? 1950 कोलंबो योजना. कोणती? कोलंबो योजना. माहीतच असलं पाहिजे, हे पाठच असलं पाहिजे. डायरेक्ट पाठ, डोक्यात पीठ. पुढे चौथा प्रश्न, श्रमशक्तीपैकी प्रत्यक्ष रोजगारात गुंतलेल्या व्यक्तींची संख्या याला काय म्हटले जाते? बघा, प्रश्न श्रमशक्तीवर आहे, त्याच्यात प्रत्यक्ष रोजगारात गुंतलेली व्यक्ती त्यांना काय म्हणायचं? ऑप्शन तुमच्या समोर आहे, पटकन उत्तर द्या. रोजगारी दर, कार्यशक्ती, श्रमशक्ती सहभाग दर. मित्रांनो, तुम्ही टेस्ट ज्यांनी सोडवलेले आहे ना, जे विद्यार्थी आपल्या टेस्ट सिरीजला जॉईन आहे, त्यांनी तुम्ही काय क्लिक केलंय का ते लगेच ऑप्शन खाली टाईप करून टाकायचं. नंतर मग मी जे उत्तर देईल ते देईल. चुकू द्या, कळू द्या, इतरांना कळू द्या की बाबा याचं उत्तर चुकलं. प्रामाणिकपणे दाखवा. खोटे बोलणारे टिकत नसतात जास्त काळ. तुम्ही 2 दिवस खोटं बोलाल, 4 दिवस बोलाल, जास्त दिवस तुम्ही टिकू शकत नाहीत. ओके, तुम्हाला माहित आहे, मी समजा या ठिकाणी पोलीस भरतीची 185 टेस्ट घेतोय, जीकेचे 101 टेस्ट घेतोय, विविध आहे, मराठी व्याकरणाचे घेतोय, PSI TSOचे घेतोय. मी 2 दिवस खोटं बोलेल, 4 दिवस खोटं बोलेल. पहिल्या 2 टेस्ट चांगल्या देईल जीव तोडून, दुसऱ्या 2 चांगल्या देईल, पण ते 101 त्याला ओरिजिनलच लागेल. काय 185 टेस्ट द्यायला ओरिजिनलच लागेल. मित्रांनो, आपलं काम असं आहे, शिस्त पाहिजे मला, शिस्त. आणि ज्यांनी टेस्ट लावली त्यांना आपली शिस्त काय ती चांगली माहीत झाली आता. ओके, शिस्तबद्ध व्यक्तीच जीवनात सक्सेस होऊ शकतो. तुम्हाला टेस्टचा टायमिंग मी दुपारी जर 3 दिलेला असेल ना, 3 वाजताच टेस्ट भेटणार. 5 मिनिट बस, मागे पुढे, आधी येईल एखाद्या वेळेस 5 मिनिट, लेट होणार नाही. विश्लेषण सांगितलंय त्याच टायमिंगला विश्लेषण होणार. शिस्त असली पाहिजे लाईफमध्ये, तुमच्याही लाईफमध्ये. नाहीतर मग चला, दररोज अलार्म वाजतोय, सकाळी रनिंगला जायचंय 5 वाजता, दररोज उठतो 8 वाजता, यांचं संपलं.
यांनी करू नये, यांनी आपलं ढेकळं फोडायला जाऊ. ओके, पुढचं या ठिकाणी काय मग श्रमशक्ती प्रत्यक्ष रोजगार. उत्तर येतंय, किती जणांनी दिलंय? कार्यशक्ती म्हणायचं. प्रत्यक्ष रोजगारामध्ये गुंतलेले जे आहेत ना त्यांना त्या दराला म्हणायचं कार्यशक्ती दर. म्हणजे कार्यशक्ती म्हणजे काय असतं मित्रांनो, नीट लक्षात घ्या. कार्यशक्तीचं तुम्हाला सूत्र माहीत असलं पाहिजे तर या प्रश्नाचं उत्तर देता येतं. सूत्र म्हणजे काय? सोपं कन्सेप्ट. एकूण जी श्रमशक्ती आहे ना, एकूण म्हणजे किती लोक काम करू शकतात बाबा, त्याच्यातून बेरोजगार वजा केले, श्रमशक्ती वजा बेरोजगार, श्रमशक्तीमधून जर बेरोजगार वजा केले तर काय येतं तुमचं? कार्यशक्ती दर येतो, हे लक्षात घ्या. ओके, म्हणजे थोडक्यात काय असतं, श्रमशक्तीमध्ये हे कार्यशक्तीमध्ये बेरोजगार वजा झालेले असतात. बेरोजगार जे आहे मित्रांनो हे वजा झालेले असतात कार्यशक्तीमध्ये, हे नीट लक्षात घ्या. ओके, पुढे मग श्रमशक्ती म्हणजे नेमकं काय बघा. या कन्सेप्ट फार महत्वाच्या आहेत, आपण अर्थशास्त्र शिकतोय. श्रमशक्ती म्हणजे उपलब्ध व्यक्ती, कामासाठी उपलब्ध व्यक्ती किती आहेत. मग याच्यामध्ये श्रमशक्तीमध्ये दोन मुद्दे असतात. एक म्हणजे कामगारही येतात, ज्यांना काम भेटलंय ते येतात, आणि दुसरे म्हणजे बेरोजगार सुद्धा येतात. काय म्हणतोय मी? बेरोजगार सुद्धा येतात. दोनही या ठिकाणी येतात, हे नीट लक्षात घ्यावं लागेल तुम्हाला. ओके, पुढचा मुद्दा, पुढे जाऊया आपण. भारताचा 1911 ते 21 या काळामध्ये लोकसंख्या वाढीचा दर हा ऋणात्मक झाला. 0.31 फक्त मित्रांनो. किती? फक्त 0.31%. म्हणून 1921ला आपण महाविभाजक वर्ष म्हणतो. आता याला कारणीभूत नसलेला घटक कोणता? बघा, प्रश्न वाचताना आपलं डोळ्यात तेल घालून वाचणे म्हणतात त्याला, तसा वाचला गेला पाहिजे. कारणीभूत नसलेला घटक कोणता? असलेला नाही विचारलाय, नसलेला घटक. तुमच्या लक्षात येईल काय? बघा, ऑप्शन आहे. पाठपट उत्तर पाहिजे मला. हुशार विद्यार्थी उत्तर देणार, आणि मला फक्त हुशार आवडतात, इतरांचं काम नाही. अन्न टंचाई, भीषण दुष्काळ, कठोर उपाययोजना, साथीचे रोग. मला वाटतं अत्यंत सोपा प्रश्न, म्हणजे अभ्यास करायची गरज नसलेला प्रश्न. कसं की बाबा लोकसंख्या कमी कशामुळे झाली? अन्न टंचाई होती, कमी झाली. भीषण दुष्काळ पडले, कमी झाली. साथीचे रोग आले, कमी झाली. कठोर उपाययोजनेने कमी कशाला होतील? सरळ उत्तर होतं. सरळ उत्तर आहे, जास्त डोकं लावायची गरज नाहीये. पुढे 6 नंबरचा प्रश्न. 2011च्या जनगणनेनुसार भारताचे लिंग गुणोत्तर आणि ग्रामीण साक्षरता प्रमाण अनुक्रमे कसे आणि किती होते? बघा, हे आपले प्रश्न आहेत, STI-RCB. ओके, हे प्रश्न कॉपी पेस्ट नाहीये, हे मी बनवलेले आहेत. तुम्हाला एकाच प्रश्नामध्ये 2-2 प्रश्नांची उत्तरं शोधायची आहे, बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत. काय? एकतर भारताचे लिंग गुणोत्तर तुम्हाला माहित असलं पाहिजे, दुसरं ग्रामीण साक्षरता प्रमाण माहित असलं पाहिजे. काय आहे? उत्तर द्या. पटकन उत्तर पाहिजे. दोन्हीपैकी एक जरी माहित असेल तरी मला वाटतं उत्तर बरोबर येईल, कारण मी थोडेसे ऑप्शन सोपे टाकलेले आहेत मुद्दाम. बघा, 943 लिंग गुणोत्तर आहे, हे ज्याला माहित आहे त्याचं उत्तर आलं असतं, किंवा ज्याला ग्रामीण साक्षरता माहित आहे त्याचंही उत्तर आलं असतं. किती? 67.8. दोनही मुद्दे महत्वाचे आहेत. मग आता इथे लिंग गुणोत्तर आलंय, तर मग तुम्हाला 0 ते 6 वयोगटातील बालकांचं लिंग गुणोत्तर किती ते माहित असलं पाहिजे. 919 होतं, महत्वाचं आहे. मग भारताची एकूण साक्षरता किती होती 2011 नुसार? तर ती 73% आहे, ते माहित असलं पाहिजे. शहरी किती होती? तर ती 84% आहे. हे मुद्दे आहेत मित्रांनो, बरेच मुद्दे आहेत त्याच्यामध्ये. मग भारताची घनता काय आहे 2011 नुसार सांगा बरं. बरं, आता इथे मग भारत विचारलंय मी तुम्हाला, लगेच याच्यानुसार अभ्यास काय करायचा आहे? महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर किती आहे मित्रांनो? महाराष्ट्राचे साक्षरता प्रमाण किती आहे? मग त्याच्यात ग्रामीण शहरी असेल. महाराष्ट्रामध्ये बाललिंग गुणोत्तर किती आहे? महाराष्ट्रात सर्वात कमी लिंग गुणोत्तर कुठे आहे? भारतामध्ये सर्वात कमी लिंग गुणोत्तर कुठे आहे? भारत आणि महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक लिंग गुणोत्तराचे जिल्हे कोणते किंवा राज्य कोणते? हे प्रश्न तुमच्यासाठी तयार होतात, आणि मला वाटतं या एका प्रश्नामधून त्या सगळ्यांचा विचार तुमच्या डोक्यात आला पाहिजे, त्याचा अभ्यास तुम्ही केलाच पाहिजे. मी जो तुम्हाला हा मधला वेळ देतो ना मित्रांनो, म्हणजे तुम्ही दुपारी 3 वाजता तुमच्या मोबाईलवर PDF येते बरोबर, आणि सायंकाळी 7 वाजता, कधी 8 वाजता, कधी 9 वाजता तुमचं विश्लेषण होतं बरोबर. या ठिकाणी तुमच्याकडे 5-6 तास भेटतात, मध्ये तुम्हाला 4-5 तास. माझं म्हणणं आहे, माझ्या विश्लेषणाच्या आधीच तुम्ही या सगळ्या 25 प्रश्नांचं ऑपरेशन करून टाकलं पाहिजे. विविध पुस्तकं, विविध इंटरनेटचे सोर्सेस, यावर ते प्रश्न शोधले पाहिजेत. याने काय होतं, तुमचं डोकं सुपीक होतं, आणि ते सुपीक डोक्याचे पाहिजेत आपल्याला. काय? नापीक नको, नापीकवाल्यांचं काम नाहीये. सुपीक, आपलं डोकं हे आपोआप सुपीक होत नाहीये, डोक्याला खतपाणी घालावं लागतं. आणि ते खतपाणी म्हणजे काय? आपण स्वतः काही प्रश्नांची उत्तरं जर शोधले, ते ऑप्शन्सवर जर काम केलं, तर आपलं डोकं सुपीक बनत जातं. मित्रांनो, इथे मेहनतीला पर्याय नसतो.
फक्त मेहनत आणि मेहनतच. ते नशीब वगैरे हे याच्यात जे पडतात ना ते आपल्याला चालत नाही. फक्त मेहनत 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 मेहनत. तुम्ही जे म्हणतात ना ते 1% नशीब, त्याच्यासाठी सुद्धा 99% आधी मेहनत करावी लागते, तर तुम्ही ते 1% त्या अपयशाजवळ जातात कुठेतरी. ओके, मेहनत फार महत्वाची आहे आणि त्याचा खूप अभाव आहे. काय म्हणतोय मी, खूप अभाव आहे मित्रांनो. स्पर्धा नाहीच. कारण की प्रामाणिक करणाऱ्यांची संख्या फार तोकडी आहे. तुम्ही बघा, तुमच्या आसपास बघा. तुम्ही सांगायला खूप आहे, हो मी MPSC करतो, पोलीस भरती करतो, सरळ सेवा करतो, UPSC करतो. हे सांगणारे वेगळे, त्याला प्रचार करणारे म्हणतात. ते प्रचार करणारे वेगळे, जो प्युअर करणारा ना प्युअर, त्यांची संख्या फार बोटावर मोजणे इतकी आहे. मग तुम्ही ते प्युअर मध्ये आहेत की त्या डुप्लिकेटमध्ये आहेत ते जरा एकदा बघून घ्या. ओके, मला प्युअर वाले पाहिजे या ठिकाणी. पुढे 7 नंबरचा ऑप्शन, भारतातील सहकारी संस्था कोणाच्या धर्तीवर स्थापन झाल्या? बघा, प्रश्न इंटरेस्टिंग आहे. मद्रासचे निकोलसन, फ्रान्सचे एडवर्ड लॉ, जर्मनीतील रायफेझन संस्था, यापैकी नाही. मला वाटतं उत्तर आलं पाहिजे. प्रश्न अनेक वेळा रिपीट झालेला आहे. या ठिकाणी जर बघितलं तुम्ही, 7चं उत्तर आहे 3. जर्मनीतील ज्या रायफेझन नावाच्या संस्था होत्या यांच्या धर्तीवर भारतातील सहकारी संस्था स्थापन झाल्या, माहीत असलं पाहिजे. मग हे निकोलसन कोण होते? मद्रासचे निकोलसन यांना या संस्थांचा अभ्यास करण्यासाठी युरोपला पाठवण्यात आलं होतं. या निकोलसन कमिटीने शिफारस केली की या जर्मनीतील रायफेझनच्या धर्तीवर भारतामधील सहकारी संस्था स्थापन झाल्या पाहिजे. पुढे एडवर्ड लॉ कमिटी आहे 1901 ची, ही तुम्हाला माहित असली पाहिजे. आणि मग सहकाराचं जनक कोण? मित्रांनो, प्रश्न तुमच्यासाठी आहे. काही प्रश्न तुमच्यासाठी मला मुद्दाम ठेवायचे आहेत. मला माहित आहे अनालिसिस शीटमध्ये हे सगळं मी त्या ठिकाणी कव्हर केलेलं आहे. मात्र तुम्हालाही काही आलं पाहिजे. ओके, सगळ्यात महत्वाचं. आणि एक तो सहकार कायदा लॉर्ड कर्झनच्या काळातला कधीचा आहे हो? सांगा बरं, पटकन उत्तर पाहिजे. पुढे खालीलपैकी चुकीचा पर्याय निवडा. बँकिंग संस्थांचे या ठिकाणी संक्षिप्त रूप होते, त्यांचे लॉंग फॉर्म होते, तुम्हाला ओळखायचं होतं. चुकीचं. पहिलं IFCI, पटकन उत्तर द्यायचं, इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. दुसरं IDBI, इंडिव्हिज्युअल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया. तिसरं IIBI, इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंट बँक ऑफ इंडिया. चौथं MIDC, महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. मला असं वाटतं लॉजिकल होतं, सोपं होतं, मात्र महत्वाचं होतं. 8 नंबरचं जर बघितलं मित्रांनो, 2 नंबरचं विधान, त्याच्यामध्ये ही इंडिव्हिज्युअल नाहीये. IDBI ही एक अत्यंत मोठी बँक आहे आणि ती माहिती असली पाहिजे. IDBI मधलं ते म्हणलं की इंडस्ट्रियल, कारण की औद्योगिक एक बँक आहे, औद्योगिक संस्थांना कर्ज देणारी बँक आहे. मग ते IDBI, तिचा ऍक्ट कधीचा आहे? 1964चा. लगेच ते सर्चिंग झालं पाहिजे आपल्याकडून. आणि ही एक RBIची एक महत्वाची संस्था आहे, हा मुद्दा लक्षात घ्या. पुढे IFCI काय आहे? मग ते लगेच सर्च केलं गेलं पाहिजे. 1948ला स्थापन झालेली देशातील पहिली विकास बँक आहे. कोणती? IFCI, इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, देशातील पहिली विकास बँक. माहित असली पाहिजे. नोटिंग करा मित्रांनो, वही पेन असला पाहिजे माझ्याकडे, तुमच्याकडे. वही पेन, पटपट कमेंटही करायच्या, वही पेनवर नोटिंग करायचं, जसं जमेल तसं पट. हे लाईव्ह जे आहे, लाईव्ह संपल्याबरोबर याच्या लिंक मी प्रायव्हेट करणार आहे. पहिला मुद्दा. कारण जे लोक टेस्ट देतात, इथे टेस्ट देणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे, मात्र अनालिसिस बघायचं जीवावर येतं. यांना वेळ भेटत नाही, फार मोठे कामं लागतात त्यांच्या मागे, कारण की खूप बिझी माणसं आहेत, मोठी माणसं आहेत सगळे. ओके, मग त्याच्यामुळे मी काय करतो, मग मी सुद्धा थोडंसं त्या ठिकाणी करतो की लिंक प्रायव्हेट करून टाकतो, नंतर तुम्हाला बघता येणार नाही ते व्हिडिओज. ओके, आणि याच्यानंतर तर मी असं करणार आहे, ज्यांनी टेस्ट लावलेले आहेत त्यांनाच बघता येईल, इतरांचं काही काम नाही. ओके, कारण की काय आहे, तुम्हाला बऱ्याच वेळेस फ्रीची किंमत नसते बऱ्याच जणांना, तो एक फार मोठा घोळ आहे. IFCI, देशातील पहिली विकास बँक, महत्वाची, 1948ची, आणि हिचं मुख्यालय कुठे? तर नवी दिल्लीला आहे. पुढे IIBI, महत्वाची संस्था आहे मित्रांनो. काय आहे, कशा संदर्भात आहे? बघा, इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंट बँक ऑफ इंडिया. जे आजारी उद्योग आहेत ना, जे उद्योग डुबायला आलेले आहेत, त्यांना कर्ज पुरवठा करणारी महत्वाची संस्था, महत्वाची. आणि MIDC, तुम्हाला MIDCची स्थापना अनेक वेळा विचारली गेलेली आहे. मला सांगा, MIDCला मराठीमध्ये काय म्हणतात? महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ. MIDCची मला स्थापना सांगा मित्रांनो. हे तोंडपाठ असलं पाहिजे. MIDCच्या स्थापनेची तारीख ही तोंडपाठ असावी. इतक्या वेळेस हा प्रश्न रिपीट झालेला आहे. नीट पुन्हा एकदा सांगतोय, MIDC ऍक्ट कधीचा आहे तेही माहीत असलं पाहिजे. काही लोक MIDCची तयारी करत असेल किंवा ती परीक्षाही दिलेली असेल. पुढे 9 नंबरचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय पतदर्जा मापन संस्थेमध्ये खालीलपैकी कोणती संस्था समाविष्ट होत नाही? इंटरेस्टिंग आहे. पत दर्जा मापन संस्था, क्रिसिल, इक्रा,
मुडीज केअर. आंतरराष्ट्रीय पदाच्या संस्थेमध्ये कोणत्या संस्थेचा समावेश होतो? होतो म्हटलेलं या. कोणती समाविष्ट होते? तर मुडीज आहे मित्रांनो. आंतरराष्ट्रीय, जिचं मुख्यालय न्यूयॉर्कला आहे, 1909ची संस्था. आणखी कोणत्या आणखी इतर संस्था तुम्हाला माहीत असल्या पाहिजे. त्याच्यामध्ये S&P आहे, लॉंग फॉर्म सांगा तिचा. दुसरं फीचा आहे, महत्वाच्या संस्था आहेत या. मग भारतीय कोणत्या आहे? कृषीला भारतीय आहे, इक्रा भारतीय आहे, केअर भारतीय आहे. पतदर्जा मापन संस्था. पुढे जातोय आपण 10व्या प्रश्नाकडे. सेज ऍक्ट 2005. यानुसार या धोरणाची उद्दिष्टे याबाबत अयोग्य उत्तर कोणते? सेज ऍक्ट माहीत असला पाहिजे आधी. सेजचा लॉंग फॉर्म सांगा. सोप एकदम. सेजचा लॉंग फॉर्म काय? या धोरणाची उद्दिष्टे याबाबत योग्य उत्तर कोणते? बघा, पहिलं पायाभूत सुविधाचा विकास करायचा आहे. दुसरं रोजगार. अयोग्य उत्तर म्हटलंय अयोग्य. नीट वाचा, प्रश्न नीट वाचा. मला नंतर मेसेज येतात, सर मला येत होतं मात्र मी घाईगडबडीमध्ये वाचलं, माझी सिली मिस्टेक झाली. टेस्ट याच्यासाठीच असते. ज्याने टेस्ट दिली नाही ना त्याला हे कळत नाही. टेस्ट म्हणजे काय आहे? प्रॅक्टिस आहे. आणि प्रॅक्टिस याच्यासाठीच आहेत की ज्या लहान चुका होत आहेत त्या मला सुधारवता आल्या पाहिजेत. माझा अभ्यास किती आहे हा मला कळायला पाहिजे. मला किती मार्क्स येत आहेत. आता ज्यांनी टेस्ट दिली आहे त्यांना कळेल की अरे मला 25 पैकी 25 घेणारे आहेत आपल्याकडे. म्हणजे एवढा कठीण दर्जा असताना सुद्धा माझ्याकडे काही विद्यार्थी इतके हुशार आहेत ज्यांना 25 पैकी 25 घेणारा विद्यार्थी सुद्धा आपल्याकडे आहे. आणि 25 पैकी मग 5 घेणारे सुद्धा आहेत. पण कळतं याच्यातून की मला नेमकं काय करावं लागेल. माझे मग त्या 25 मध्ये कोणत्या टॉपिकवरचे प्रश्न चुकले हे बघणं फार महत्वाचं आहे. हे ज्याला जमेल त्याला त्या ठिकाणी या टेस्टचा चांगला फायदा होईल. पुढे बघा, रोजगार संधीमध्ये वाढ घडविणे, वस्तू व सेवांच्या आयातीला प्रोत्साहन देणे, पुढे देशी व विदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे. अयोग्य उत्तर. आता नेमकं येत काय नाही याच्यामध्ये, कोणतं चुकीचं येईल? मुद्दा मित्रांनो महत्वाचा आहे. बघा, आपले प्रश्न कसे असतात? दिसायला सोपे, वाचायलाही सोपे, मात्र उत्तर एवढं सहज सोपं येत नाही. आता तुम्ही म्हणाल अरे पायाभूत सुविधांचा विकास तर बरोबर आहे, स्पेशल इकॉनॉमिक झोन आहेत ना ते, रोजगार संधीमध्ये वाढ घडवायची आहे हे तर उद्दिष्ट असणारच, वस्तू व सेवांना प्रोत्साहन द्यायचं अरे उद्दिष्ट असणारच, देशी व विदेशी गुंतवणुकीला उद्दिष्ट असणारच. मात्र मित्रांनो तुम्हाला सांगितलं मी शब्दांचा खेळ आहे. ओके, शब्द एक शब्द वाचायला शिकावं लागेल. जो हे शिकला का तो जिंकला. त्याची पोस्ट कोणीच रोखणार नाहीये. मग तो पोलीस भरतीवाला असू द्या, PSI वाला, कंबाईनवाला किंवा राज्यसेवेवाला. वस्तू सेवांच्या आयातीला प्रोत्साहन द्यायचं आहे का की निर्यातीला द्यायचं आहे हे ज्याला कळालं त्याचं उत्तर बरोबर आलं. आणि ज्याचं वाचन आहे त्याला जे कळतं, कोणालाही कळत नाही, त्याला वाचावं लागतं. पुढे मित्रांनो सेज ऍक्टचं आपण बघितलं. बिगर अनुसूचित बँका. बघा, नॉन शेड्युल्ड बँक असं यांना म्हटलं जातं. म्हणजे अशा बँका की ज्या भारतीय रिझर्व्ह बँक कायदा 1934च्या टिंब सूचीमध्ये समाविष्ट नाहीत. बघा, प्रश्न नीट वाचायला शिका. कितवी सूची आहे हो ज्याच्यामध्ये समाविष्ट नसणाऱ्या बँका आहेत या बिगर अनुसूचित बँका? या ठिकाणी उत्तर जर बघितलं तुम्ही तर दुसरी सूची. हिच्यामध्ये समाविष्ट ज्या नाहीत त्यांना काय म्हणायचं? बिगर अनुसूचित बँका. मग दुसऱ्या सूचीमध्ये कोणत्या असतात तर त्या दुसऱ्या सूचीत ज्या आहेत त्यांना म्हणायचं अनुसूचित बँका. मग तुम्हाला RBI ऍक्ट माहीत असलं पाहिजे, 1934चा आहे. पुढे बरंच आहे. RBIची स्थापना कधीची आहे तेही माहीत असलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला आहे RBIचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत आणि RBI मध्ये सध्या किती एकूण डेप्युटी गव्हर्नर आहेत, महत्त्वाचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे RBIचं मुख्यालय कुठे आहे. गोळ होतो. पहिलंच ऑप्शन येतं दिल्ली, दुसरं येतं मुंबई, तिसरं चेन्नई आणि चौथं कोलकाता. सांगा RBIचं मुख्यालय कुठे आहे? RBIचे पहिले गव्हर्नर तुम्हाला माहीत असले पाहिजे. RBIने सध्या RBI कोणकोणत्या नोटा छापते हेही माहीत असलं पाहिजे. बऱ्याच गोष्टी आहेत. पुढे अप्रत्यक्ष कराबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? इनडायरेक्ट टॅक्स. आणि या टॅक्सेशनबद्दल मी खूप लेक्चर्स आपल्या चॅनलला घेतलेले आहेत, चॅनलला उपलब्ध आहेत. GST बद्दल लाईव्ह घेतलेले आहेत मित्रांनो 2दा. किती जण बघतात मला माहीत नाहीये. आम्हाला जे माहितीपूर्ण असतं ते बघायला आवडत नाही. आम्हाला सोपं पाहिजे. ओके, गप्पा मारणारे पाहिजेत आम्हाला, बस मग ते आवडतं आम्हाला. ओके, माहितीपूर्ण नको. माहितीपूर्ण ऐकायला शिका, वाचायला शिका, पाहायला शिका. बहुश्रुत व्हा मित्रांनो, बहुश्रुत व्हा. 12 नंबरचा प्रश्न उत्तर ऑप्शन तुमच्या समोर आहे, पटकन उत्तर पाहिजे. अप्रत्यक्ष कराबाबत कोणते विधानं बरोबर आहेत? बघा, पहिलं अप्रत्यक्ष कराचा कराघात आणि करभार हा एकाच व्यक्तीवर पडतो.
अप्रत्यक्ष कराच्या बाबतीत करभार हा इतरांवर ढकलता येत नाही. अप्रत्यक्ष कराच्या बाबतीत करभार हा इतरांवर ढकलता येतो. अप्रत्यक्ष कराचा कराघात एका व्यक्तीवर आणि करभार दुसऱ्या व्यक्तीवर पडतो. बघा, म्हणजे मी तर म्हणतो पहिला आणि चौथ्यामध्ये काही विषय नव्हता, दोन्ही जवळपास सारखे होते. एखादा सारखे नाही ते म्हणजे नेमके एकमेकाच्या विरुद्ध आहे. आता तुम्हाला या ठिकाणी ऑप्शनमधले चुकीचे ऑप्शन कोणते आधी ते शोधायचे आहे. खाली मग उत्तर आहेत, पर्यायी उत्तर आहेत, ऑप्शन्स आहेत. 12 नंबरचा प्रश्न आणि उत्तर जर बघितलं तर क आणि ड. मित्रांनो, या ठिकाणी 3 नंबरचं ऑप्शन बरोबर आहे. क आणि ड नेमकं काय म्हणतोय बघा. बरोबर विधान म्हणजे अप्रत्यक्ष कराच्या बाबतीमध्ये करभार हा इतरांवर ढकलता येतो, हा मुद्दा बरोबर आहे. आणि कराघात हा एका व्यक्तीवर पडतो आणि करभार दुसऱ्या व्यक्तीवर पडतो, हे बरोबर. कसं? आता हे समजून घ्या. समजा अप्रत्यक्ष कर म्हणलं तुम्हाला जीएसटी आठवला पाहिजे. नेमकं घडतं कसं हे ते आधी लक्षात घ्या. आता एखादा दुकानदार आहे, बरोबर, आणि या ठिकाणी तुम्ही काय आहात? ग्राहक आहात. तुम्ही गेले एक पेन घेण्यासाठी किंवा वही घेण्यासाठी गेले, पुस्तक घेण्यासाठी गेले. समजा तुम्हाला एखादं 500 रुपयाचं पुस्तक घ्यायचं, बरोबर. आता हे जेव्हा बिल त्या ठिकाणी तो दुकानदार तुम्हाला देतो, त्याच्यावर समजा त्याने जर 10% जीएसटी लावला, त्याचा जो रेट असेल तो, तर तो काय करतो? तुम्हाला 510 रुपये घेतो तुमच्याकडून बिल, बरोबर. आता दुकानदाराच्या खिशामध्ये जातात 500 रुपये आणि 10 रुपये जातात सरकारला भरतो दुकानदार. कोण? दुकानदार सरकारला भरतो. म्हणजे मित्रांनो, कर आघात जो आहे तो दुकानदारावर पडतो आणि कराचा भार जो आहे तो कोणावर पडतो आहे? ग्राहकावर पडतो आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत, हे लक्षात घ्या. म्हणजे एकच व्यक्ती दोन्ही टॅक्स भरत नाही, ते त्या ठिकाणी प्रत्यक्ष कर तो वेगळा असतो. पुढे 13 नंबरचा प्रश्न. रुपयाच्या अवमूल्यनाबाबत चुकीचा पर्याय निवडा. बघा, रुपयाचं अवमूल्यन माहीतच असलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रुपयाचं अवमूल्यन कशाला म्हणायचं? तर रुपया हा परकीय चलनाच्या तुलनेत आपण स्वस्त करत असतो. ती जी पॉलिसी असते त्याला अवमूल्यन म्हटलं जातं. मग कधी कधी झाले, पहिलं 1949ला 30.5% पाऊंड स्टर्लिंगच्या बाबत, बरोबर आहे का? दुसरे 1966ला 36.5% डॉलरच्या बाबत. तिसरं 1991ला सुमारे 20% 3 टप्प्यामध्ये झाले आणि वरीलपैकी नाही. चुकीचा पर्याय वरीलपैकी नाही. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी मी उत्तर हे पाठच व्हावा हा प्रश्न म्हणून दिला आणि पाठ असावा, हे पाठच असावं. 1949, 1966 आणि 91 3 वर्षे पाठच असले पाहिजेत. पुढे शहर गतिशीलता निर्देशांक, ज्याला आपण JLL म्हणतो, या संस्थेचा निर्देशांक 2020चा हा प्रसिद्ध झाला आणि याच्यामध्ये 2 शहरं जे भारतातील टॉपचे आहेत, म्हणजे जगामधील या निर्देशांकामध्ये भारतातले शहरं यांनी टॉप केलं. कशामध्ये? शहर गतिशीलता निर्देशांकामध्ये. कोणती शहरं आहेत? करंटशी निगडीत होता अर्थशास्त्राचा प्रश्न. मित्रांनो, या ठिकाणी हैदराबाद आणि बंगळुरू हे 2 शहरं होते जे टॉपला आहेत, ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे. ओके. जॉन्स लॉन्ग लेस्ले नावाची जी संस्था आहे त्यांचा हा अहवाल या ठिकाणी होता. JLL म्हणतो आपण त्याला. पुढे वस्तू व सेवाच्या पुरवठ्यामध्ये घट घडवून आणणारा घटक कोणता? बघा, लॉजिकल आहे, अभ्यास करणाऱ्यासाठीचा प्रश्न आहे. वस्तू आणि सेवा याच्यात घट घडवून आणणारा घटक. घट कोण घडवून आणतं? म्हणजे शासकीय खर्चात वाढ झाली, घट घडेल का? तुटीचा अर्थ भरणा केला, घट घडेल का? काळा पैसा आला, घट येईल का त्याच्यामध्ये पुरवठ्यामध्ये? की नैसर्गिक संकट आली तर घट येईल? मित्रांनो, लॉजिकल होतं. लॉजिकल, जर नैसर्गिक संकट आले तर वस्तू आणि सेवाचं उत्पादन कमी होईल, बरोबर आहे का? म्हणजे समजा कोरोनासारखा आजार आला, आपोआप त्या ठिकाणी ते वस्तू आणि सेवा जे आहेत त्यांचं उत्पादन कमी होईल. किंवा एखादा महापूर आला किंवा अतिवृष्टी असेल, दुष्काळ असेल, हे जर आलं तर वस्तू आणि सेवाचा पुरवठा हा घटतो. शासकीय खर्चात वाढ झाली तर तो वाढतो, काळा पैसा वाढला तर तो वाढतो, तुटीचा अर्थ भरणा केला तर तो वाढतो. हे माहीत असलं पाहिजे. हे माहीत असलं पाहिजे. आम्हाला या गोष्टी माहीत नसतात, आम्ही वाचत नाही नीट. घट आणखी कशाने घडू शकते? म्हणजे जसं नैसर्गिक संकटांनी घडते, आणखी अपुरी उद्योगाची वाढ असेल तरी घडू शकते, औद्योगिक काही कल असेल तरी घडू शकते. हे माहीत असलं पाहिजे. पुढे 16 नंबरचा प्रश्न. हरित क्रांतीच्या नकारात्मक परिणामामध्ये तुम्ही कशाचा समावेश करणार नाही? बघा, हरित क्रांतीचा नकारात्मक परिणाम. पहिलं, उत्पादनात वाढ झाली. दुसरं, मृदा सुपीकतेचा नाश झाला किंवा ती सुपीक नाही राहिली. तिसरं, जैवविविधतेमध्ये घट झाली. आणि चौथं, एकल पीक पद्धती आली. एकदम सोपा प्रश्न. हरित क्रांती, उत्पादनात वाढ झाली, हा जो आहे हा नकारात्मक घटक नाही, हा सकारात्मक आहे. त्याच्यामुळे उत्तर तुमचं 16चं 1 होतं आणि हे बरोबर आहे. मुद्रा सुपीकता आहे, मृदा सुपीकता जी आहे ती घटली. पुढे जैवविविधतेवरही परिणाम झाले
आणि बहुपिकाऐवजी एकल पीक आलं, म्हणजे काही जण गहूच घ्यायला लागले, काही तांदूळच घेण्यास सुरुवात केली, त्या बाबी आहेत. मग आता हरित क्रांती. हरित क्रांती म्हटल्यावर तुम्हाला काय काय माहीत पाहिजे, तर मेक्सिकन बुटक्या जातीचे जे त्या ठिकाणी ते गहू आणि याच्या जाती होत्या त्यांचा आपण संकर केला या ठिकाणी. त्यामध्ये मग ती कल्याण सोना, त्याच्यानंतर सोनालिका या जाती माहीत असल्या पाहिजे. एम.एस. स्वामीनाथन यांचं कार्य माहीत असलं पाहिजे. त्यांनी सोनेरा 64 नावाची एक सरबती सोनेरा म्हणून एक जात तयार केली. हे सगळं माहीत असलं पाहिजे. आणि मग ती जनक वगैरे ते तुम्हाला माहीत आहे. हरित क्रांती भारतात कधी सुरू झाली हेही तुम्हाला माहीत आहे. ओके, पटपट उत्तर द्या. पुढे औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक, ज्याला आपण IIP म्हणतो, इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्ट. औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक याच्यामध्ये खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातील वस्तुगट समाविष्ट होतात की ज्याच्या आधारावर CSO हा निर्देशांक जाहीर करते. बघा, इथे तुम्हाला IIP नावाची कन्सेप्ट आहे, CSO नावाची कन्सेप्ट आहे आणि वस्तुगट माहीत असले पाहिजेत. खाणकाम, विनिर्माण, वीज यापैकी नाही, अर्थातच वरील सर्व. बघा, 17 नंबरचं उत्तर 4 होतं. कारण की कोणते गट समाविष्ट होतात. आता खाणकामही समाविष्ट होतं, वीज निर्माण सुद्धा समाविष्ट होतो आणि वीज सुद्धा, म्हणजे तीनही गट समाविष्ट होतो, म्हणून वरील सर्व. ओके, तो मुद्दा महत्त्वाचा होता, हे लक्षात घ्या. पुढे आपण जातो आहोत. 18 नंबरचा प्रश्न, खालील विधानांचा विचार करा. पहिलं विधान होतं भारतामध्ये कृषी क्षेत्र हे सर्वात मोठी रोजगार पुरवणारे क्षेत्र आहे. त्यानंतर सेवा क्षेत्र येते. दुसरं होतं सध्या सेवा क्षेत्र जे आहे त्याच्यातील रोजगाराचा हिस्सा हा वाढत आहे आणि प्राथमिक क्षेत्राचा कमी होत आहे. मित्रांनो, कल विचारलेले आहेत आणि तुम्ही जर आता लेटेस्टमधले MPSCचे किंवा विविध परीक्षांचे प्रश्न बघितले तर कलावर जास्त भर आहे. म्हणजे आकडेवारीपेक्षा कल. आपण काय करतो, आकडेवारी पाठ करत बसतो, जी आपल्या कधीच लक्षात राहत नाही. मात्र समजून घ्या, कल जाणून घ्या. बघा, या ठिकाणी खाली ऑप्शन होते आणि 1 व 2 बरोबर, दोन्ही बरोबर. का, तर भारतामध्ये कृषी क्षेत्र हे सर्वाधिक रोजगार पुरवतं आहे, बरोबर आहे. 2 नंबरला सेवा क्षेत्र आहे आणि सेवा क्षेत्राचा जो हिस्सा आहे तो वाढतोयच. प्राथमिकचा कृषीचा कमी होतो आहे, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढे भौतिक पायाभूत सुविधांचा जर विचार केला तर खालीलपैकी काय वेगळे आहे. बघा, भौतिक पायाभूत सुविधा. मित्रांनो, पायाभूत सुविधा हा टॉपिक महत्त्वाचा आहे आणि पायाभूत सुविधामध्ये मग भौतिकही येतात, काही सामाजिक पायाभूत सुविधा येतात. हे ज्याला कळतं त्याला या प्रश्नाचं उत्तर येईल. म्हणजे भौतिक पायाभूत सुविधा वेगळ्या, सामाजिक पायाभूत सुविधा वेगळ्या. आता आपल्याच्यात असे काही असतील की ज्यांना अजून पायाभूत सुविधा काय हेच माहीत नसेल, मात्र त्यांना अजून खूप काही करायचं आहे. ज्यांना हे माहीतच नाही त्यांच्यासाठी सांगतोय. ज्याला इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आपण म्हणतो किंवा ते घटक म्हणतो. मग भौतिकमध्ये कोणता घटक येत नाही? ऊर्जा, वाहतूक येतं का? दळणवळण व्यापार येतो का? बँकिंग, विमा येतो का? आरोग्य आणि शिक्षण येतो का? मित्रांनो, या ठिकाणी जर बघितलं तुम्ही, ऊर्जा भौतिक पायाभूत घटक आहे, वाहतूकही त्याच्यात येतं, दळणवळणचं व्यापार येतं, बँकिंग येतं, विमा येतं. मात्र आरोग्य आणि शिक्षण जे आहे हे सामाजिक पायाभूत घटक आहे. कोणते? सामाजिक पायाभूत. मग सामाजिकमध्ये आणखी काय काय येतं? याच्यामध्ये पेयजल येऊ शकतं, स्वच्छता येऊ शकते, वैयक्तिक सेवा येऊ शकतात, अनेक बाबी आहेत. पुढे 20 नंबरचा प्रश्न, एम नरसिंहम कमिटी जी आहे तिच्या संदर्भातला प्रश्न आहे. या समितीने आपला बँकिंग क्षेत्र सुधारण्याचा अहवाल जो आहे, 2 म्हटलं होतं, 2 नीट लक्षात घ्या, हा कधी सादर केला? 91, 98, 97, 95. मित्रांनो, नरसिंहम समिती एकही आहे आणि 2ही आहे. त्याच्यामध्ये एकीचा बँकिंग क्षेत्र सुधारण्याचा अहवाल आहे आणि एकीचा वित्तीय क्षेत्र सुधारण्याचा अहवाल आहे. हे आधी माहीत असलं पाहिजे. आधी नरसिंहम समिती ज्यांना माहीत होईल त्यांना मग ती बँकिंग आणि वित्तीय याच्यातला फरक कळेल, बरोबर. आता प्रत्येकजण वेगवेगळ्या टप्प्यावर असणार आहे तुमच्यापैकी, कोण किती वाचतंय. इथे फक्त वाचणाऱ्यांचं काम आहे, जो वाचेल तो टिकेल आपल्या टेस्टमध्ये, इतरांचं काम नाहीये. मग या ठिकाणी 2 नंबरची जी कमिटी आहे ती आहे 1998ची. 1998 बँकिंग क्षेत्र सुधारणा अहवाल कमिटी 2, ती लक्षात ठेवावी लागेल. पहिली कधीची आहे ते मला तुम्ही सांगा. जिला वित्तीय क्षेत्र सुधारणा अहवाल म्हणतात ते ऑप्शनमध्येच आहे. कधीचे आहेत पटकन उत्तर द्या. पुढे मी जातो आहे. सरकारच्या जमा खर्चाच्या धोरणाला नेमकं काय म्हटलं जातं? मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे. सरकारचे जमा खर्चाचे धोरण, मौद्रिक धोरण, द्रव्य निर्मिती, राजकोषीय धोरण की चलनविषयक? सरकारचे धोरण म्हणतोय आम्ही. धोरणं 2 असतात, एक बँकेचं RBIचं धोरण आणि दुसरं सरकारचं धोरण. RBIच्या धोरणाला मौद्रिक धोरण म्हटलं जातं, मॉनिटरी पॉलिसी म्हटलं जातं. सरकारच्या धोरणाला फिस्कल पॉलिसी म्हटलं जातं, त्याला राजकोषीय धोरण म्हणतात. काय म्हणतात?
राजकोषीय धोरण माहीत असलं पाहिजे. बेसिक मुद्दे आहेत. पुढे भारताच्या संचित निधीवर जो खर्च होतो त्याला काय म्हटलं जातं, कोणता खर्च असतो बघा. त्याच्या संदर्भात खाली काय बाबी तुम्हाला योग्य वाटतात. 22 नंबरचा प्रश्न आहे, असा खर्च ज्याच्यावर संसदेत मतदान घेतात, असा खर्च ज्याच्यावर संसदेत मतदान घेत नाही, असा खर्च ज्याच्यावर कपात प्रस्ताव आणण्यात आला आहे, आणि असा खर्च जो संसदेच्या संमतीविना करण्यात आला आहे. कशाला म्हणायचं संचित खर्च? पटकन उत्तर द्या. उत्तर पाहिजे हा. ज्यांचा अभ्यास आहे का त्यांच्या कमेंट्स येणार, ज्यांचा अभ्यास नाही ते चुपचाप बसणार. माझं चुकलं तर काय होईल? अरे चुकू द्या ना, चुकल्यानं काय बिघडतं, पण उत्तर देण्याचा प्रयत्न तर करा. बरेच जण ते घाबरगुंडी म्हणतो ना आपण, त्याच्यामधले असतात. चुकलं तर काय होईल, मी अपयशी झालो तर काय होईल, मी नापास झालो तर काय होईल. हे अपयशीच राहणार लाईफमध्ये. चुकू द्या, होऊ द्या अपयशी, पडू द्या, पडून उठायला शिका. जो अपयशाला घाबरत नाही का तो यशस्वी होतो. हे वाक्य आधी नीट लक्षात घ्या. 22 नंबरचा प्रश्न उत्तर होतं 2 नंबरचं. असा खर्च मित्रांनो ज्याच्यावर संसदेमध्ये मतदान घेतले जात नाही. ओके, संचित निधी याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात, एक अत्यंत चांगला शब्द आहे. मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, याच्या आधीच्या लेक्चरमध्ये मी तो कव्हर केलेला आहे. पुढे कॅग. सगळ्यात आधी मला कॅगचा लॉंग फॉर्म सांगा. कॅगचा लॉंग फॉर्म, एक सी जे आहे ना त्याची स्पेलिंग चुकवू नका, नीट बघा. आता याच्यात मुद्दे काय, काही जणांना मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर येत नसतील ना, यांनी आपलं हात बांधून बसायचं नाही. यांनी हे विश्लेषण संपल्यानंतर पुस्तकामध्ये बघायचं, ते लिहून घ्यायचं. अरे कॅगचा लॉंग फॉर्म विचारला होता, मग मला आला नाही किंवा मला तो येत नाही, मी ते पुस्तकात पाहिलं पाहिजे. मी अर्थशास्त्राचं पुस्तक उघडून बघण्याची तसदी घेतली पाहिजे जर मला यशस्वी व्हायचं असेल तर. टाइमपास करणाऱ्यांना मी सांगत नाही, आणि टाइमपास करणारी फार मोठी आहेत. भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक यांच्याबद्दलची विधानं आहेत, त्यांचा विचार करा. 23 नंबरचा प्रश्न आहे, तुमच्यासमोर ऑप्शन आहेत. कॅगची तरतूद जी आहे ती कलम 148 मध्ये आहे. नेमणूक राष्ट्रपती करतात. दुसरं, यांचा कार्यकाल 5 वर्षाचा किंवा वयाची 65 वर्षे आधी जे होईल तो असतो. तिसरं, हे केंद्र सरकारचे सर्वोच्च लेखा अधिकारी आहेत, तसेच सरहिशेब तपासनीस आहेत. आणि चौथं, 1976 पासून कॅगची लेखाविषयक कार्य ही CGA कडे देण्यात आलेली आहेत. ऑप्शन तुमच्या समोर आहे, उत्तर तुमच्या समोर आहेत, पर्याय तुमच्या समोर आहे. 23 नंबरचा प्रश्न आहे, फक्त 2 चूक. काय? फक्त 2 चूक. मग काय, पुन्हा एकदा बघू. कॅग कलम 148 बरोबर आहे, नेमणूक राष्ट्रपती बरोबर आहे. मग 2 मध्ये चुकलं काय? काय चुकलंय? 5 वर्षे की 65 वर्षे? चुकलंय 5 वर्ष. 6 वर्ष. किती? 6 वर्ष कार्यकाल असतो, जे आधी होईल ते. पुढे केंद्र सरकारचे सर्वोच्च लेखा अधिकारी आहेत, ते बरोबर आहे. 76 पासून CGA कडे ते कामं दिलेली आहेत. CGA म्हणजे काय मित्रांनो? कंट्रोलर ऑफ जनरल ऑफ अकाउंटंट असं आपण त्यांना म्हणत असतो. पुढे या ठिकाणी तुम्हाला उत्तर येत आहे फक्त 2 चूक. पुढे जातोय आपण. 24 नंबरचा प्रश्न, राज्यातील उद्योगांचा संतुलित विकास साधण्यासाठी, बघा, उद्योगांचा संतुलित विकास साधण्यासाठी सामूहिक प्रोत्साहन योजना, जिला आपण PSI म्हटलं जातं. काय? PSI महत्वाचा शब्द आहे. पॅकेज स्कीम ऑफ इन्सेंटिव्ह, ज्यांचं वाचन आहे त्यांनाच जमेल. कधीपासून सुरू झाली? 2013ची ही स्कीम आहे, महत्वाची होती. उद्योगधंद्यांच्या संतुलित विकासासंदर्भात होती. 25 नंबरचा प्रश्न, खालील विधाने विचारात घ्या. पहिलं, जुलै 1969ला 14 खाजगी बँकांचे राष्ट्रीयकरण झाले. 1969 14 आपल्याला माहीत असतात, त्यांच्या ठेवी माहीत असणं गरजेचे आहे. 50 कोटीपेक्षा जास्त होतात. ज्यांच्या ठेवी जास्त होते त्यांचं या ठिकाणी राष्ट्रीयकरण आहे. 1980ला 6 बँकांचे राष्ट्रीयकरण झाले. 200 कोटी इतक्या ठेवी होत्या किंवा त्याच्यापेक्षा जास्त होते, त्यांचं झालं. पुढे RBIचे राष्ट्रीयकरण 1950ला झाले. पुढे 1975ला 5 प्रादेशिक बँका आहेत, त्यांची स्थापना झाली. मित्रांनो, असत्य विधान ओळखायचं आहे. 4 विधानं होती, 4 पैकी असत्य विधान ओळखायचं होतं, आणि असत्य होतं फक्त 3. अर्थात 75च्या 5 प्रादेशिक बँका बरोबर आहे. 3 म्हणजे काय? तर RBIचं राष्ट्रीयकरण कधी झालं? ज्यांना माहीत आहे त्यांना या प्रश्नाचं उत्तर येईल 1 जानेवारी 1950. RBIचं राष्ट्रीयकरण म्हणतोय आम्ही. SBIचं जुनं नाव काय होतं मित्रांनो, आणि कधी झालं त्याचं SBI हे नाव माहिती आहे तुम्हाला? माहीत असलं पाहिजे. मग RBIची स्थापना येते 1 एप्रिल 1935. सुरुवात कुठे झाली? आधी शाखा कुठे होती? कोलकात्याला होती, म्हणजे मुख्यालय कोलकात्याला होतं, नंतर मुंबईला आलं, ते माहीत असलं पाहिजे. ओके, हे मुद्दे या ठिकाणी महत्त्वाचे आहे. आणि मग RBIचं राष्ट्रीयकरण का केलं हाही मुद्दा आहे. सरकारचं जे धोरण आहे त्याच्यात सूत्रता यावी. एका ठिकाणी सत्ता केंद्र एकवटू नये,
म्हणून या ठिकाणी RBIचं राष्ट्रीयकरण केलेलं आहे हे माहीत असलं पाहिजे. आणि हे बरोबर आहे. 1969 14 बँका 50 कोटीपेक्षा जास्त ठेवी, 1980 6 बँका 200 कोटीपेक्षा जास्त ठेवी. मित्रांनो मला 14 बँकेमधल्या किमान एका बँकेचं नाव सांगा कमेंट बॉक्समध्ये. 80च्या 6 पैकी किमान एका बँकचं नाव कमेंट बॉक्समध्ये सांगा. उत्तर देणारे पाहिजेत. उत्तर जे देतात, कमेंट जे करतात त्यांचा अभ्यास आहे असं या ठिकाणी मला वाटतं. ओके, तर चला आपण या ठिकाणी अशा पद्धतीने ही टेस्ट बघितलेली आहे. पुढची टेस्ट तुम्हाला त्याचं नियोजन तुमच्या व्हॉट्सअपला भेटून जाईल. जे नवीन मित्र आहे तेही टेस्ट सिरीज जॉईन करू शकतात. ओके, चला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करत चला. आपल्या मित्रांनाही थोडंसं शेअर करा की बाबा आम्ही कशा पद्धतीच्या टेस्ट या ठिकाणी घेतो आहे, कशा पद्धतीचा अभ्यास करतो आहे. शेअर केला तर बरं आहे, फायदा होईल, तुमचाही होईल, मित्रांनाही कळेल, काहीतरी नवीन शिकायला भेटेल. ओके, आणि अजूनही जे मित्र ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही आहे चॅनल, ज्यांनी नोटिफिकेशन बेलला क्लिक करून ठेवलेलं नाही आहे त्यांनी ते करा. कारण की मी सगळ्यांना व्हॉट्सअपला पाठवू शकत नाही आहे सगळं. ओके, तुम्हाला नोटिफिकेशन बिल क्लिक करून ठेवावं लागेल म्हणजे आपलं लाईव्ह सुरू झालं की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. ओके, आणि चॅनलला भेट देत बस राहा म्हणजे तुम्हाला कळेल की नवीन पुढचं लाईव्ह जे आहे त्याचं शेड्यूल काय आहे काय नाही, त्या सगळ्याच बाबी आपण त्यावर टाकत असतो. चला मित्रांनो, सगळ्यांना शुभेच्छा. लवकरात लवकर मला ज्यांनी टेस्ट दिली आहे त्यांनी स्कोअर कळवायचे आहे, फॉर्ममध्ये भरायचे आहे आणि मला तुमचे स्कोअर व्हॉट्सअपला पाठवायचे आहेत. ओके, या ठिकाणी आपण थांबू. धन्यवाद. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी ही व्हिडिओ बघत आहात आणि एन्जॉय करत आहात. असेच व्हिडिओ याच्यापूर्वीही आपण टाकलेले आहेत, ते तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकतात आणि यानंतर सुद्धा ते येत राहणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या काही सूचना असतील तर त्या कमेंट करा. पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू.